उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत। आज शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात। त्यामुळे राजू पारवे शिवसेनेकडून रामटेकचे उमेदवार असतील का याची चर्चा रंगते। काही दिवसांपूर्वीच त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झालेली होती आणि त्यानंतर त्यांच्या महायुतीतल्या समावेशाच्या चर्चाही रंगल्या। तुषार कोहळे आपल्याला माहिती देतात। तुषार, ज्ञानदा मागच्या अनेक दिवसापासून ही चर्चा रंगली होती की काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे रामटेकमध्ये महायुतीचे उमेदवार राहील। फक्त प्रश्न होता की ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार की शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढणार। आता जवळपास निश्चित झालं की एकनाथ शिंदेने रामटेकची ही जागा सोडायला नकार दिलेला आहे। त्यामुळे भाजप पुढे मोठा पेच निर्माण झालेला होता। त्यामुळे मग कुठेतरी भाजपने राजू पारवे यांना शिवसेनेमध्ये त्यांचा आता प्रवेश होण्याची प्रक्रिया आज होणार आहे आणि ते शिवसेनेच्या चिन्हावरनं रामटेकचे लोकसभेचे उमेदवार असणार आहे। राजू पारवे विशेष करून बघायचं झालं तर काँग्रेसचे उमरेडचे आमदार आहे आणि उमरेड असो किंवा उर्वरित जिल्ह्यामध्ये त्यांचा बऱ्यापैकी वर्चस्व आहे। महत्वाची गोष्ट की रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे कुठेतरी दिल्लीच्या जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनी राजू पारवेची निवड केली असं बोललं जातं। खरं तर नागपूरच्या भाजप वर्तुळामध्ये ही चर्चा होती की कुठेतरी त्यांच्याच पक्षाचा उमेदवार द्यावा, मात्र पक्षश्रेष्ठीने तसा निर्णय घेतला कारण की वेगवेगळे सर्वे असेल, वेगवेगळे अहवाल असेल हे राजू पारवे यांच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळाले। आणि महत्वाची गोष्ट की देवेंद्र फडणवीस यांनी देखील मागच्या काही वर्षांमध्ये राजू पारवे यांच्यावर काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। विशेष करून ते जरी काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांना जो विकास निधी मिळाला साधारण 200 कोटीच्या वर विकास निधी मागच्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये राजू पारवे यांच्या मतदारसंघामध्ये या सरकारच्या काळामध्ये मिळालेला आहे। मागच्या आठवड्यामध्ये देखील जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली त्या मुख्यमंत्री सडक योजनेचे जे साधारण 52 कोटी रुपये आहे हे राजू पारवे यांच्या उमरेड विधानसभा मतदारसंघासाठी देण्यात आले। तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजू पारवेवर मागच्या अनेक दिवसापासून काम केलं। त्यांची देखील नजर होती की जर का ही सीट अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे तर कोण योग्य उमेदवार राहू शकतो आणि मग त्याच्या वेगवेगळ्या पर्यायावर राजू पारवे शिंदे गटामध्ये जाण्याच्या तयारीत असल्यामुळे ते रामटेकचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा आहे। धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।